Hello everyone, myself Pragati Patil. Today I am here to teaching you subject biology. So now start your first unit, living world. So in this unit we discuss about the living things, not a non-living things. But before going to discuss about living things or living world, we discuss the some question given in your syllabus, that is can you recall. So in can you recall, first question is what is the difference between living things and non-living things. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे डिफरन्स काय आहे लिव्हिंग थिंग मध्ये आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये असलेला डिफरन्स सांगायचा आपल्याला. तर नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग मध्ये असलेला सगळ्यात पहिला डिफरन्स जो आहे तो आहे मुवमेंट. तर नॉन लिव्हिंग थिंग जे आहे ते मुवमेंट करणार नाही आणि लिव्हिंग थिंग जे आहे ते मुवमेंट करेल. देन अनदर सेकंड डिफरन्स इज लिव्हिंग थिंग हॅव नीड टू फूड वॉटर अँड एअर. तर लिव्हिंग थिंग जे असते त्या लिव्हिंग थिंगला अन्नाची पाण्याची आणि हवेची गरज असते. बट इन केस ऑफ नॉन लिव्हिंग थिंगला अन्नाची पाण्याची आणि वॉटरची गरज राहणार नाही. देन थर्ड डिफरन्स इज रेस्पिरेशन. सो इन केस ऑफ लिव्हिंग थिंग मध्ये रेस्पिरेशन होणार मीन्स त्याच्यामध्ये एक्झॅलेशन आणि इनहॅलेशनची प्रोसेस होणार. अँड इन केस ऑफ नॉन लिव्हिंग थिंग मध्ये रेस्पिरेशन होणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये एक्झॅलेशन आणि इनहॅलेशनची प्रोसेस जी आहे ती नसणार. तर हा झाला थर्ड डिफरन्स. देन फोर्थ डिफरन्स इन लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग इज दॅट एक्सक्रेशन. तर एक्सक्रेशन ही प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काय होतं, आपल्या बॉडीमध्ये लिव्हिंग थिंगच्या बॉडीमध्ये जे काही नायट्रोजनस वेस्ट असेल ते नायट्रोजनस वेस्ट त्याच्या बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. या प्रोसेसला म्हटलं जाते एक्सक्रेशन. तर हे जे एक्सक्रेशन आहे हे लिव्हिंग थिंग मध्ये होणार आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये होणार नाही. तर हे जे आहे हे चार डिफरन्स आहे लिव्हिंग थिंग्स मधले आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मधले. तर आपण याच्यावरून ओळखू शकतो की तो लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे. आणि हे जे कॅन यू रिकॉल मध्ये जे क्वेश्चन तुम्हाला दिले आहे ते क्वेश्चन तुम्हाला अगोदर 10th क्लासमध्ये झालेले आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला कॅन यू रिकॉल म्हणून ते क्वेश्चन पुन्हा या सिलेबस मध्ये तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये टाकलेले आहे की तुम्ही काही जे शिकलेलं आहे 10th मध्ये ते तुम्हाला रिकॉल करायचं इथे. ठीक आहे. तर हा झाला आपला पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. देन सेकंड क्वेश्चन इज इनलिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंगचे आपल्याला इथे कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे आहे. असे कोणते कॅरेक्टरिस्टिक आहे ज्या कॅरेक्टरिस्टिकून तुम्ही ओळखाल की हा जो थिंग आहे हा लिव्हिंग थिंग आहे. तर सगळ्यात पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक्स असतं लिव्हिंग थिंगचं ते आहे ग्रोथ. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग इज रिप्रोडक्शन. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इज मेटाबॉलिझम अँड फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक इज कॉन्शियसनेस. तर हे जे 5 आहे दिस ऑल 5 इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याच्यावरून ओळखू शकतो की तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे. देन थर्ड क्वेश्चन ऑफ युअर सिलेबस इज वेदर ऑल ऑर्गॅनिझम इज सिमिलर. सगळे ऑर्गॅनिझम सारखे आहे की नाही. इफ युअर आन्सर इज येस सो जस्टिफाय युअर आन्सर अँड इफ युअर आन्सर इज नो देन अगेन जस्टिफाय युअर आन्सर. जर ऑल इथे काय म्हटलंय की सगळे ऑर्गॅनिझम सिमिलर आहे की नाही. जर तुमचं आन्सर हो असेल तरी तुम्हाला त्याला जस्टिफाय करायचं आहे आणि जरी तुमचं आन्सर नो असेल तरी तुम्हाला त्याला जस्टिफाय करायचं आहे. तुम्ही कशावरून म्हटलं की त्याचं ते ऑर्गॅनिझम जे आहे ते सिमिलर आहे किंवा सिमिलर नाही आहे. सो ऑल ऑर्गॅनिझम इज नॉट सिमिलर बिकॉज ऑफ एव्हरी ऑर्गॅनिझम बिलॉंग टू डिफरंट ग्रुप्स. तर सगळे ऑर्गॅनिझम जे आहे ते सिमिलर नाही आहे, कारण सगळे जे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे किंवा सगळ्या ज्या स्पेसिस प्रेझेंट आहे आपल्या अर्थवर त्या सगळ्या स्पेसिस ज्या आहेत त्या डिफरंट ग्रुपला काय करतात बिलॉंग्स करतात. त्याच्यामुळे त्या ज्या आहेत ते सिमिलर नाही आहे. आणि आता हे जे झालं हे झालं आपलं आन्सर. बट या आन्सरला तुम्हाला काय करायचं जस्टिफाय करायचं आहे. तुम्ही कशावरून म्हटलं की सगळ्या स्पेसिस ज्या आहेत त्या डिफरंट ग्रुपला बिलॉंग्स करतात. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या अर्थवर नंबर ऑफ व्हेरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम लिव्ह करतात किंवा राहतात. तर एवढे ऑर्गॅनिझम राहत आहे पण सगळे ऑर्गॅनिझम जे आहे ते एका स्पेसवर राहतं की काय, म्हणजे जशी आपल्या अर्थवर आता वॉटर आहे, काही इन्व्हायरमेंट आहे म्हणजे एअर आहे आणि आपल्या याच्यावर जमीन सुद्धा आहे ज्याला आपण लँड सुद्धा म्हणतो. तर काही ऑर्गॅनिझम जे आहे ते वॉटरमध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल फिशेस आहे, कॅटफॉल्स आहे किंवा जे काही वॉटर ड्वेलिंग अॅनिमल्स असेल ते वॉटर ड्वेलिंग अॅनिमल सगळे वॉटरमध्ये राहतील. आणि काही अॅनिमल असे आहे की ते फक्त लँडवर राहतात म्हणजे जमिनीवर राहतात. आणि काही जे ऑर्गॅनिझम आहे किंवा मायक्रोस वगैरे म्हणा ते मायक्रोस वगैरे तर नेहमी कशामध्ये असतं आपल्या एअरमध्ये असतं. तर हे सगळे काय झाले लिव्हिंग थिंग झाले. आणि यांचं जे प्लेस आहे यांचं प्लेस जे आहे राहण्याचं ते कसं आहे डिफरंट आहे. तर यांचा प्लेस डिफरंट असल्यामुळे यांच्यामध्ये सिमिलरिटीज असणार का, कारण अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट यांच्या सराउंडिंग जसं इन्व्हायरमेंट असेल त्या सराउंडिंग इन्व्हायरमेंटनुसार ते काय केलं स्वतःला ऍडप्ट करून घेईल. फॉर एक्झाम्पल आता वॉटरमध्ये राहणारे जे अॅनिमल्स आहेत फिश वगैरे म्हणा
तर फिश जे आहे ते त्यांनी काय केलं, तिचं सराउंडिंग कशामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे. आणि वॉटरमध्ये आपल्याला माहिती आहे की एअर जी आहे ती खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असतं. आणि एअर कमी प्रमाणात प्रेझेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये ऑक्सिजन सुद्धा कसं असेल, कमी प्रमाणात असेल. आता ऑक्सिजन कमी प्रमाणात असल्यामुळे तिने स्वतःला काय करून घेतलंय, तिथे अडॅप्ट करून घेतलाय. तर ती रेस्पिरेशनसाठी आपण जसं रेस्पिरेशनसाठी काय यूज करतो, लंग्स यूज करतो, तशा प्रकारे ती रेस्पिरेशनसाठी लंग्स यूज नाही करणार. ती रेस्पिरेशनसाठी काय यूज करेल, गिल्स यूज करेल. म्हणजे तिने त्या इन्व्हायरमेंट नुसार स्वतःची बॉडी काय केली आहे, अडॅप्ट केली आहे. म्हणजे एव्हरी ऑर्गॅनिझम काय करतं, एव्हरी अँड ईच ऑर्गॅनिझम अडॅप्ट देअर बॉडी अकॉर्डिंग टू सराउंडिंग इन्व्हायरमेंट. तो सराउंडिंग इन्व्हायरमेंटच्या हिशोबाने स्वतःच्या बॉडीला काय करतं, अडॅप्ट करतं. तर हे झालं त्याचं आन्सर की एव्हरी ऑर्गॅनिझम इज नॉट सिमिलर बिकॉज every organism belong to different groups. So now we start our main topic. So our main topic is basic principle of life. तर आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे आहे की लाईफचे बेसिक प्रिन्सिपल काय आहे. सो आपण बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ मध्ये दिस 5 थिंग्स इज डिस्कसेस. तर हे 5 थिंग जे दिले आहे ते 5 थिंग आपण या बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ मध्ये डिस्कस करणार आहे. कारण आपल्या लाईफची बेसिक प्रिन्सिपल जे आहे किंवा लिव्हिंग थिंगचे जे बेसिक प्रिन्सिपल आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते काय, हे 5 आहे. तर हे 5 आपण 1 बाय 1 इथे डिस्कस करू. ठीक आहे. तर फर्स्ट थिंग इज दॅट और फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग लाईफ और लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ग्रोथ. तर सगळ्यात पहिले जे कॅरेक्टर आहे ते आहे ग्रोथ. आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग थिंग जो असतो त्या लिव्हिंग थिंगची ग्रोथ होतं. म्हणजे त्याच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय होतं, आपल्याला फरक दिसून येतो. आणि जे बॉडी स्ट्रक्चरमध्ये जर ग्रोथ होत असेल किंवा त्याच्या बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होत असेल तर अशा चेंज होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, एजिंग सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जर आपल्याला माहिती आहे एव्हरी ऑर्गॅनिझम, आता ऑर्गॅनिझम असो, अॅनिमल असेल, ह्युमन बिईंग असेल किंवा प्लांट असेल, प्रत्येक अॅनिमलची किंवा लिव्हिंग बिईंगची काय होतं, एजिंग होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, त्याची ग्रोथ होतं. आणि ती जी ग्रोथ होतं ते ऍट अ टाइम म्हणजे पर्टिक्युलर टाइम पर्यंतच होतं, अनलिमिटेड ग्रोथ होणार नाही. ठीक आहे. तर लिव्हिंग थिंग मध्ये जी ग्रोथ असतं ती काय असतं, डिसाइडेड असतं. म्हणजे ऍट अ पर्टिक्युलर टाइम पर्यंतच ती ग्रोथ होणार, टाइमच्या जास्त ती ग्रोथ होणार नाही. तर ही जे आहे हे एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे कशाचं, लिव्हिंग थिंगचं. बट हे जे लिव्हिंग थिंगचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ग्रोथ, हे कसं आहे, नॉन डिफाईन आहे. का बरं नॉन डिफाईन आहे त्याचा आपण रिझन बघू. कसं आहे, नॉन डिफाईन. आता ही ग्रोथ जी आहे, ह्या ग्रोथचे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे 2. कॅरेक्टरिस्टिक्स फीचर, 2 कॅरेक्टरिस्टिक्स फीचर. तर ग्रोथचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे. तर एक ग्रोथ जी आहे ती कोणत्या टाईपची असते, इन्क्रीजिंग इन मास. एक जी ग्रोथ आहे त्या ग्रोथ मध्ये फक्त काय होतं, जे मास आहे ते मास काय होतं, इन्क्रीज होतं. आणि दुसरी जी ग्रोथ आहे त्या दुसऱ्या ग्रोथ मध्ये काय होतं, इन्क्रीज नंबर ऑफ सेल, इन्क्रीज नंबर ऑफ सेल्स. तर आता ग्रोथचे फीचर काय आहे, 2 टाईपचे आहे. तर एका फीचर मध्ये काय होतं, फक्त त्याचं मास जे आहे ते मासच इन्क्रीज होतो. आणि दुसरं जे आहे त्या दुसऱ्या याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल. तर फॉर एक्झाम्पल आपण आता काय घेतलं, ह्युमन बिंग्स घेतलं. तर ह्युमन बिंग्स मध्ये ग्रोथ जी होत आहे ते ग्रोथ कशी होत आहे, तर आपल्याला माहिती आहे की ह्युमन बिंग मध्ये जे ग्रोथ होतं ते कशाच्या भरोशावर होतं, सेलच्या. कारण ह्युमन बिंग जो आहे ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम होत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की सेल आहे, सेल असल्यामुळे त्या सेलचं काय होतं, डिव्हिजन होतं. आणि डिव्हिजन होत असल्यामुळे त्या सेलची काय होतं, ग्रोथ होतं. म्हणजे एका सेल पासून 2 सेल बनतात, 2 सेल पासून 4 सेल बनेल, 4 पासून 8 बनेल. म्हणजे असं सेलचा नंबर वाढत असल्यामुळे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीचा शेप सुद्धा काय होतं, वाढतं. तर अशा ग्रोथला म्हणून आपण ते जे फीचर आहे त्याला म्हटलं जाते इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल. म्हणजे ह्युमन बिंग मध्ये नंबर ऑफ सेल वाढतं म्हणून त्याची ग्रोथ होतं. तर आपली जी ग्रोथ आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ आहे ती कशी असते, इंटरनल ग्रोथ असते. म्हणजे त्याच्या बॉडीच्या आतमधून होणारी ग्रोथ आहे. बट इन केस ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये सुद्धा ग्रोथ होतं. कशी, फॉर एक्झाम्पल आपण माउंटेन घेतलं एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. नॉन लिव्हिंग थिंगच्या एक्झाम्पलसाठी आपण घेऊ माउंटेन. आता माउंटेन म्हणजे पर्वत. ठीक आहे. पर्वताची सुद्धा ग्रोथ होतं. तर कशी होतं, आपल्याला माहिती आहे की पर्वत जे आहे ते पहिले छोटं असतं, एवढं असेल. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे माउंटेन असतं या माउंटेनवर नंबर ऑफ प्लांट्स असतं. आणि नंबर ऑफ प्लांट तर आहे पण पर्टिक्युलर प्लांटची काय असते, एक लाईफ स्पॅन असते. ऍट अ पर्टिक्युलर टाइम तो प्लांट जो आहे ते काय होऊन जाईल, डेट होऊन जाईल. आणि हे जे डेट झालेले प्लांट आहे हे ऍज इट इज त्या माउंटेनवर प्रेझेंट असतं.
म्हणजे ऍज अ डेड मॅटर म्हणून. आता डेड मॅटर म्हणून जर प्लांट त्याच्यावर प्रेझेंट असेल तर ते डेड मॅटर जे आहे त्या डेड मॅटर त्याच्यावर काय होऊन जाईल, साचून राहील. आणि त्या डेड मॅटर त्याच्यावर साचून राहिल्यामुळे ते जे माउंटेन्स आहे त्या माउंटेनची जे मास आहे त्यांची जी वरची साईज असेल किंवा त्याची एक्सटर्नल जी साईड असेल त्या एक्सटर्नल साईडची काय होईल, आपल्याला ग्रोथ झाल्यासारखी दिसेल. म्हणजे हा जो माउंटेन आहे जसे जसे याच्यावर प्लांटची डेट होत जाईल तशी तशी याच्याला जी साईज असेल ती कशी होऊन जाईल, वाढत वाढत जाईल. म्हणजे जी ग्रोथ आहे ह्या ग्रोथला आपण नॉन डिफाईन फॅक्टर यासाठी म्हटलं कारण जी ग्रोथ आहे, ग्रोथ कशामध्ये होतं, लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा होतं. तर लिव्हिंग थिंग मध्ये जर ग्रोथ होत असेल तर कशी होतं, इन्क्रीजिंग नंबर ऑफ सेल. तर जर लिव्हिंग थिंगची ग्रोथ असेल तर त्याच्यामध्ये काय होईल, नंबर ऑफ सेल काय होईल, इन्क्रीज होईल. आणि त्याची जी ग्रोथ आहे ती कशी असेल, इंटरनल ग्रोथ असेल. म्हणजे त्याची जी ग्रोथ होणार ती कशी होणार, बॉडीच्या आतमधून होणार. बट इन केस ऑफ नॉन लिव्हिंग थिंग जर आपण इथे कन्सिडर केलं तर नॉन लिव्हिंग थिंग मध्ये काय होणार, इन्क्रीजेस इन मास. त्याचं जे मास आहे ते इन्क्रीज होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल माउंटेन घेतलं आपण, माउंटेनचं मास काय होतं, इथे इन्क्रीज होत आहे. कसं, जसे जसे त्याच्यावर प्लांट डेट होणार आणि त्या डेट प्लांटची जी मॅटर आहे, डेट मॅटर जे आहे ते त्याच्यावर जसं जसं साचणार तसं तसं त्या माउंटेनची काय होणार, ग्रोथ होणार. तर याला म्हटलं जाते इन्क्रीजिंग मास. म्हणजे ग्रोथ जी आहे ही दोन्ही याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दाखवत आहे. म्हणजे ते नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा आहे. तर लिव्हिंग थिंग मध्ये इंटरनल ग्रोथ होतं आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये एक्सटर्नल ग्रोथ होतं. म्हणजे त्याची मास जे आहे ते वाढतं फक्त. म्हणून आपण ग्रोथला नॉन डिफाईन फॅक्टर म्हणतो कारण ग्रोथ जी आहे ही दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून. ठीक आहे. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज रिप्रोडक्शन. सो आपल्याला माहिती आहे की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज रिप्रोड्यूस. ठीक आहे. तर सगळ्या प्रत्येक एव्हरी असेल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो काय होतो, रिप्रोड्यूस होतो. आणि रिप्रोड्यूस झाल्यावर काय करतो, तो स्वतःसारखाच दुसरा ऑर्गॅनिझम बनवतो. त्याला म्हटलं जाते रिप्रोडक्शनची प्रोसेस. आता रिप्रोडक्शन मध्ये काय होतं किंवा रिप्रोडक्शन जे आहे ते अगेन दोन टाईपचं आहे. ठीक आहे. हे झालं पहिलं ग्रोथचं. देन सेकंड बघू आपण रिप्रोडक्शनचं. आता रिप्रोडक्शन जे आहे ते दोन टाईपचं असतं. ठीक आहे. एक असतं सेक्झुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असतं असेक्झुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर सेक्झुअल रिप्रोडक्शन जे असतं त्या सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला दोन ऑर्गॅनिझमची गरज असतं. एक असेल फिमेल ऑर्गॅनिझम आणि दुसरा असेल मेल ऑर्गॅनिझम. म्हणजे इथे जर दोन सेक्झुअल मध्ये जेव्हा फिमेल आणि मेलची काय होणार, इंटरब्रीड होणार किंवा इंटरकोर्स होणार तेव्हाच आपल्याला एक न्यू रिप्रोड्यूस ऑर्गॅनिझम मिळेल आणि त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल. आणि तो सुद्धा कशासारखा असेल, त्याच्यावर जे पॅरेंट होते, मेल पॅरेंट असेल किंवा फिमेल पॅरेंट असेल, ऍज इट इज त्याच्यासारखा दिसणार असेल. बट इन केस ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन्ही ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट करणार नाही. तर असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त सिंगल ऑर्गॅनिझम काय करतो, पार्टिसिपेट करतो. फॉर एक्झाम्पल असेक्झुअल रिप्रोडक्शनची जर आपण गोष्ट केली तर असेक्झुअल रिप्रोडक्शनचे एक्झाम्पल आहे फंगी. फंगीमध्ये जनरली आपल्याला असेक्झुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळेल. आता सेक्झुअल रिप्रोडक्शन जे आहे ते सेक्झुअल रिप्रोडक्शन नंबर ऑफ याच्यामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग याच्यामध्ये सेक्झुअल रिप्रोडक्शन होणार. देन प्लांट मध्ये सुद्धा सेक्झुअल रिप्रोडक्शन होतं. अॅनिमल सुद्धा मध्ये सुद्धा नंबर ऑफ अॅनिमल मध्ये सुद्धा काय होतं, सेक्झुअल रिप्रोडक्शन होतं. आणि असेक्झुअल रिप्रोडक्शन कशामध्ये होतं त्याचं एक्झाम्पल आपण बघू, फंगी. आता असेक्झुअल रिप्रोडक्शनचे अगेन टाईप आहे. तर असेक्झुअल रिप्रोडक्शनचे 3 टाईप आहे. बडिंग. ठीक आहे. बडिंग मध्ये सुद्धा काय होतं, असेक्झुअल रिप्रोडक्शन होतं. देन सेकंड आहे फ्रॅगमेंटेशन. इट इज ऑल्सो द टाईप ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन. तर हे असेक्झुअल रिप्रोडक्शन जे आहे याची टाईप आहे की बडिंगमुळे, फ्रॅगमेंटेशनमुळे यांच्यामुळे काय होतं, हे असेक्झुअल रिप्रोडक्शन होतं. बट सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होणार, दोन पॅरेंट इन्व्हॉल्व्ह होणार. एक पॅरेंट जो असेल तो मेल पॅरेंट असेल आणि दुसरा पॅरेंट जो असेल तो फिमेल पॅरेंट असेल. आणि जेव्हा हे मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंटचा इंटरकोर्स किंवा इंटरब्रीडिंग होणार तेव्हाच आपल्याला एक नवीन रिप्रोड्यूस ऑर्गॅनिझम भेटेल. तर हे जे रिप्रोडक्शन आहे हे लिव्हिंग थिंगचं काय काम आहे. कारण लिव्हिंग थिंग जर असेल तेव्हाच ते काय करेल, दोघं इंटरब्रीड करणार किंवा इंटरकोर्स करणार आणि त्यांच्यामुळे आपल्याला नवीन एखादी ऑर्गॅनिझम भेटेल. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे लिव्हिंग थिंगचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण ह्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये सुद्धा एक फॉल्ट आहे की जर आपण कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल स्टराईल वर्कर बी. तुम्ही बघितलं असेल की जे वर्कर बीज असतात किंवा ज्या हनी बीज आहेत त्या हनी बीज मध्ये 3 टाईपचे बीज असतात. एक असतं क्वीन, दुसरी असतं ड्रोन आणि तिसरी असतं वर्कर. तर क्वीन जी आहे ती क्वीन आणि
जो ड्रोन आहे त्यांचं काय होतं, इंटरकोर्स होतं, आणि आफ्टर इंटरकोर्स ते काय करतं, त्यांच्यामध्ये जे नवीन ऑर्गॅनिझम आहे किंवा नवीन बीज जे आहे ते तयार होतं. बट ही जी वर्कर बी असते ही कशी असते, स्टराईल असते, म्हणजे हिचा इंटरकोर्स जरी झाला तरी ही नवीन ऑर्गॅनिझमला जन्म देऊ शकत नाही किंवा नवीन ऑर्गॅनिझम बॉर्न करू शकत नाही. तर हे काय त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे रिप्रोडक्शन मध्ये. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन होतं हे तर बरोबर आहे, पण काही एक्सेप्शन असतं. त्या एक्सेप्शन मध्ये फॉर एक्झाम्पल आता हनीबी मध्ये एक एक्सेप्शन आहे की वर्कर बी जी आहे ती नवीन जनरेशन रिप्रोड्यूस करू शकत नाही. अँड देन सेकंड एक्झाम्पल इज म्यूल, ज्याला तुम्ही किंडर म्हणता. तर किंडर जो आहे तो सुद्धा स्टेराईल असतो, तो सुद्धा नवीन जनरेशनला काय करू शकत नाही, रिप्रोड्यूस करू शकत नाही. म्हणून असं म्हटलं जाते की रिप्रोडक्शन जे आहे, रिप्रोडक्शन अगेन काय आहे, नॉन डिफाईन कॅरेक्टर आहे. ठीक आहे, कॅरेक्टर तर आहे पण कसं आहे, नॉन डिफाईन आहे. का बरं, कारण रिप्रोडक्शन जे आहे ते एव्हरी ऑर्गॅनिझम मध्ये होणारच याची गॅरंटी नाही. कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये होणार, काही ऑर्गॅनिझम मध्ये नाही होणार. म्हणून रिप्रोडक्शनला सुद्धा काय म्हटलं जाते, ते नॉन डिफाईन कॅरेक्टर आहे. ठीक आहे. देन थर्ड इज मेटाबॉलिझम. तर आता आपल्याला डिस्कस करायचं आहे मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम जे आहे हे डिफाईन कॅरेक्टर आहे. डिफाईन कॅरेक्टर का बरं आहे, कारण मेटाबॉलिझम जे आहे ते फक्त लिव्हिंग थिंग मध्येच होतं, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये होणार नाही. म्हणून असं म्हटलं जाते की मेटाबॉलिझम जो आहे तो काय, कोणतं कॅरेक्टर आहे, डिफाईन कॅरेक्टर आहे. आता मेटाबॉलिझम जे आहे, ठीक आहे, तर मेटाबॉलिझम जे आहे ते मेटाबॉलिझम मध्ये अगेन दोन प्रोसेस येतात. ठीक आहे, टू टाइप्स मध्ये काय होतं, केवळ डिस्टिंग्विश आहे किंवा डिव्हिजिबल केलेलं आहे. तर थर्ड आहे आपलं मेटाबॉलिझम. आता आपल्याला माहित आहे की एव्हरी ऑर्गॅनिझम हॅव सेल्स. ठीक आहे, आता प्रत्येक ऑर्गॅनिझम कडे काय आहे, सेल्स आहे. आणि काही ऑर्गॅनिझम जे आहे ते मल्टीसेल्युलर असेल, काही असेल युनिसेल्युलर असेल, पण त्यांच्याकडे सेल आहे. आणि ते जे सेल आहे त्या सेलमध्ये त्या एव्हरी ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करण्यासाठी नंबर ऑफ प्रोसेसेस चालतात. आणि त्या ज्या नंबर ऑफ केमिकल प्रोसेसेस चालतात त्या केमिकल प्रोसेसला म्हटलं जाते मेटाबॉलिझम. ठीक आहे, तर आता हे केमिकल प्रोसेस जे आहे या केमिकल प्रोसेसेसमध्ये एकतर कोणत्या मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होणार किंवा कोणता मॉलिक्यूल सिंथेसाइज होणार. तर जर मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होत असेल तर त्याला म्हटलं जाते कॅटाबॉलिझम. ठीक आहे, एखादी मॉलिक्यूल जर काय होत असेल, ब्रेकडाऊन होत असेल त्याला म्हटलं जाते कॅटाबॉलिझम. आणि एखादा मॉलिक्यूल जर सिंथेसाइज होत असेल तर त्याला म्हटलं जाते अॅनाबॉलिझम. ठीक आहे, ब्रेकडाऊन होत असेल तर कॅटाबॉलिझम आणि सिंथेसाइज होत असेल तर अॅनाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम जे आहे हे मेटाबॉलिझम कम्प्लीट प्रोसेस आहे. या मेटाबॉलिझम मध्ये काय होतं, एखादा मॉलिक्यूल जो आहे तो ब्रेकडाऊन होईल किंवा एखादा मॉलिक्यूल जो आहे तो सिंथेसाइज होईल. तर कॉम्बिनेशन ऑफ कॅटाबॉलिझम अँड मेटाबॉलिझम कॉल्ड एज द कॉम्बिनेशन ऑफ कॅटाबॉलिझम अँड अॅनाबॉलिझम इज कॉल्ड एज द मेटाबॉलिझम. तर जी मेटाबॉलिझम आहे ते मेटाबॉलिझम कशाचं कॉम्बिनेशन आहे, कॅटाबॉलिझमचं आणि अॅनाबॉलिझमचं कॉम्बिनेशन आहे. तर आपल्याला माहिती आहे की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह. आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो सर्व्हाइव्ह करत आहे, पण त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी एनर्जीची गरज पडते. आणि त्याला एनर्जी कुठून भेटते, फूड मधून भेटते. ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एव्हरी ऑर्गॅनिझम नीड एनर्जी. आणि एवढी ऑर्गॅनिझमला जी एनर्जी भेटत आहे ती एनर्जी कुठून भेटते, फूड मधून भेटते. कारण आपण जेवण करतो कशासाठी करतो, कशासाठी करतो आपण, एनर्जीसाठी. आणि एनर्जी आपल्याला फूड मधून भेटते. आणि एनर्जीची गरज का पडते आपल्याला, सर्व्हाइव्ह करण्यासाठी. जर तुम्हाला कोणतं काम करायचं असेल तर त्या कामाला सुद्धा एनर्जीची गरज असते. म्हणजे आपल्याला एवढ्या ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करण्यासाठी एनर्जीची गरज असते, पण एनर्जी जी आहे ती डायरेक्टली भेटत नसते. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जेवण केलं, तुम्ही काय करताय, जेवण केलं, डिनर केलं किंवा लंच केलं समजा. तर तुम्ही जेव्हा लंच वगैरे करता तेव्हा तुम्हाला त्या फूड मधून फक्त काय भेटतो, ग्लुकोज भेटतो. बट तो ग्लुकोज जो आहे तो सोर्स आहे एनर्जीचा, पण तो एनर्जी डायरेक्टली प्रोड्यूस करत नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये गेला, तुमच्या ब्लडमध्ये गेला आणि एनर्जी प्रोड्यूस झाली असं होणार नाही. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा जेवता तर तुमच्या जेवणामधून तुम्हाला ग्लुकोज भेटते आणि ते ग्लुकोज जे आहे तुमच्या ब्लडमध्ये जाते. आणि आफ्टर ब्लड जो आहे ते ग्लुकोज जो आहे तो ट्रान्सफर करतो कुठपर्यंत, तुमच्या सेलपर्यंत. आणि जेव्हा ते ग्लुकोज तुमच्या सेलमध्ये येईल तेव्हा त्या ग्लुकोजवर काय होतं, काही प्रोसेसेस होतं, काही केमिकल प्रोसेसेस होतं. विथ द हेल्प ऑफ नंबर ऑफ एन्झाईम यूज करून त्याच्यावर प्रोसेसेस होतात. आणि त्या प्रोसेसेस झाल्यानंतर काय होतं, त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. आणि ते ब्रेकडाऊन होतं त्या प्रोसेसला म्हटलं जाते कॅटाबॉलिझम. म्हणजे ग्लुकोजचं कॅटाबॉलिझम होतं. आणि ग्लुकोज जेव्हा ब्रेकडाऊन होईल आणि त्या ग्लुकोज पासून काय केलं जातं, पायरेवेट सिंथेसाइज केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही प्रोसेस होणार. तर त्या दोन्ही प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार आणि आफ्टर दॅट
एक मॉलिक्युल येईल ग्लुकोजचा, त्या मॉलिक्युल पासून काय होईल, त्या ग्लुकोजचं सेंथिसाइज म्हणजे त्या ग्लुकोजचा पासून दुसरा मॉलिक्युल बनवला जाईल, त्याला म्हटलं जाते पायरावेट. आता हा मॉलिक्युल बनवल्यानंतर हा मॉलिक्युल अगेन मायटोकॉन्ड्रियामध्ये जाईल आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर या मॉलिक्युल पासून एनर्जी बनेल. एनर्जी बनेल म्हणजे एनर्जी जी आहे ते एनर्जी डायरेक्टली बनणार नाही, ते एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपीच्या फॉर्म मध्ये तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी बनत असतं. म्हणजे म्हणूनच त्या एटीपीला काय म्हटलं जाते, सोर्स ऑफ एनर्जी. जो एनर्जीचा सोर्स आहे किंवा एनर्जेटिक मॉलिक्युल आहे तो काय आहे तुमच्या बॉडीमध्ये, एटीपी आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज पासून काय बनतं, एटीपी बनतं आणि एटीपीच काय करतं, तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणजे तुम्हाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी कशाची गरज आहे, एटीपीची. आणि एटीपी कुठून भेटते आपल्याला, ग्लुकोज पासून. आणि ग्लुकोज कुठून भेटते आपल्याला, फूड पासून. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करण्यासाठी कशाची गरज आहे, फूडची गरज आहे. पण फूडची तर गरज आहे, फूड असल्याने चालणार नाही. तर आपल्या सेलमध्ये ते फूड गेल्यानंतर त्या सेलमध्ये मेटाबॉलिझमची प्रोसेस झाली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन आणि त्याच्यामध्ये सेंथिसाइज सुद्धा झालं पाहिजे. तेव्हाच कुठे आपल्याला एनर्जी भेटेल. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मेटाबॉलिझम जे आहे ते मेटाबॉलिझम काय आहे, एक डिफाईन कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे मेटाबॉलिझम जे आहे हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच होणार, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये होणार नाही. म्हणून असं म्हटलं जाते की मेटाबॉलिझम काय आहे, एक डिफाईन कॅरेक्टर आहे. कशाचं, लिव्हिंग थिंगचं. देन आफ्टर दॅट फोर्थ आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन. फोर्थ आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता सेल्युलर ऑर्गनायझेशन जे आहे ते अगेन दोन टाईपचे आहे. तर एक सेल्युलर ऑर्गनायझेशन जे आहे ते आहे मल्टीसेल्युलर. याचं एक्झाम्पल आहे ह्युमन बिंग, प्लांट, प्लांट. आणि काही जे असतं ते असतं युनिसेल्युलर. ठीक आहे. तर युनिसेल्युलर मध्ये येणार एक्झाम्पल बॅक्टेरिया. ठीक आहे. तर सेल्युलर ऑर्गनायझेशन जे आहे ते अगेन दोन टाईपचं असतं, मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर. तर आता ह्युमन बिंग जे आहे किंवा प्लांट जे आहे ते मल्टीसेल्युलर. म्हणजे तुमच्या प्लांट जो आहे किंवा प्लांट जो आहे, फॉर एक्झाम्पल प्लांट घेऊ आपण, प्लांट मध्ये सुद्धा डिफरंट टाईपचे सेल असतं. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं तर पॅरेनकायमेटस सेल, क्लोरेनकायमेटस सेल, स्क्लेरेनकायमेटस सेल, या ज्या आहे ह्या डिफरंट टाईपच्या सेल आहे. आणि या डिफरंट टाईपच्या सेल पासून एक पर्टिक्युलर प्लांट बनलेला आहे. पर्टिक्युलर प्लांट म्हणण्यापेक्षा सगळ्या प्लांटमध्ये या 3 सेल प्रेझेंट असणारच, पण तो कसा आहे, मल्टीसेल्युलर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एका टाईपपेक्षा जास्त टाईपच्या सेल काय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, म्हणून त्याला काय म्हणू आपण, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणून. आणि देन सेकंड एक्झाम्पल इज ह्युमन बिंग. ह्युमन बिंग मध्ये सुद्धा अगेन काय डिफरंट टाईपचे सेल आहे. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं तर एपिडर्मल सेल, तुमच्या लिव्हर सेल आहे, तुमच्या स्टमक सेल आहे, तुमच्या हार्ट सेल्स आहे, तुमच्या मसल सेल्स आहे. तर आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा अगेन डिफरंट टाईपच्या सेल प्रेझेंट आहे. म्हणून असं म्हटलं जाते की ह्युमन बिंग किंवा प्लांट, ह्युमन बिंग प्लांटच नाही म्हणणार, तर याच्यामध्ये जो ऑर्गॅनिझम असेल किंवा जे काही अॅनिमल वगैरे येत आहे ते सगळे जे डिफरंट सेल पासून बनलेले आहे, वेगवेगळ्या सेल पासून बनलेले आहे, अशा अॅनिमलला किंवा ऑर्गॅनिझमला आपण म्हणू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. अँड देन युनिसेल्युलर कशाला म्हणू आपण, बॅक्टेरियाला. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बॅक्टेरिया कन्सिडर केला तर बॅक्टेरियाजवळ सिंगल सेल असते, एकच सेल असते. आणि त्या जनरली बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर असणार, हा फ्लॅजेला असेल आणि ही बॅक्टेरियाची एक सेल असेल. म्हणून असं म्हटलं जाते की बॅक्टेरिया जो आहे तो काय, सिंगल सेल आहे. ठीक आहे. तर सिंगल सेल असल्यामुळे याच्याकडे एकच सेल असेल, बट याच्या एका सेलमध्ये सगळ्याच प्रोसेसेस होणार. म्हणजे ही मेटाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझमची प्रोसेस आहे किंवा कोणत्याही मेटाबॉलिक प्रोसेसेस ज्या आहे त्या फक्त एकाच सेलमध्ये होणार. ठीक आहे. तर हा काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, याच्याकडे एकच सेल आहे, पण त्याच्यावर ज्या लाईफच्या ज्या प्रोसेस आहे हा सुद्धा लिव्हिंग थिंग आहे. आणि याच्यामध्ये जेवढेही प्रोसेसेस व्हायला पाहिजे, जेवढे प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होतं एनर्जी प्रोड्यूस करण्याच्या वगैरे, मेटाबॉलिझमच्या वगैरे, त्या सगळ्या प्रोसेस याच्या बॉडीमध्ये सुद्धा होणार. म्हणून सेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहे ते डिफरंट असलं, पण हे जे कॅरेक्टर आहे हे कुणाचं आहे, फक्त लिव्हिंग थिंगचं कॅरेक्टर आहे. म्हणून असं म्हटलं जाते की लिव्हिंग थिंगचं हे जे सेल्युलर ऑर्गॅनिझेशन आहे हे सुद्धा काय आहे, डिफाईन कॅरेक्टर आहे. सेल्युलर ऑर्गॅनायझेशन इज ऑल्सो द डिफाईन्ड कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग थिंग. हे जे सेल्युलर ऑर्गॅनायझेशन जे आहे हे तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंग मध्ये पाहायला मिळणार नाही, कारण नॉन लिव्हिंग थिंग मध्ये सेल नसतं. मल्टीसेल्युलर सुद्धा असणार नाही त्याला आणि युनिसेल्युलर सुद्धा असणार नाही. तर आणि जर मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर जर असेल तर तो कोणता थिंग असेल, लिव्हिंग थिंग असेल, कारण त्याच्याजवळ सेल आहे. सेल असल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या मेटाबॉलिक प्रोसेसेस आहे, कॅटाबॉलिझम म्हणा किंवा अॅनाबॉलिझम म्हणा, या सगळ्या प्रोसेस तिथे कॅरी आउट होणार. ठीक आहे. तर सेल्युलर ऑर्गॅनायझेशन जे आहे हे काय आहे, डिफाईन कॅरेक्टर आहे लिव्हिंग थिंगचं. देन आफ्टर दॅट फिफ्थ इज कॉन्शियसनेस.
कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस इज अगेन द डिफाईन्ड कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग थिंग. कॉन्शियसनेस जे आहे हे लिव्हिंग थिंगचं डिफाईन्ड कॅरेक्टर आहे. कारण का बरं? कॉन्शियस मध्ये काय होतं, एव्हरी ऑर्गॅनिझम ॲडप्ट देअर बॉडी और ॲडप्ट देअर बॉडी स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू द इन्व्हायरमेंट प्रेझेंट सराउंडिंग अस. त्याच्या अराउंड जे इन्व्हायरमेंट प्रेझेंट असेल त्या इन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंग तो काय करेल, त्याच्या बॉडीमध्ये जे काही त्याच्या बॉडीमध्ये म्हणा किंवा त्याच्या बॉडीच्या अंदर जे काही चेंजेस व्हायला पाहिजे ते चेंजेस तो करेल, तर त्याला म्हणतात ते कॉन्शियसनेस. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण तर केमिकल जे आहे, तुम्ही जर आता लिव्हिंग थिंग असेल आणि लिव्हिंग थिंगवर जर तुम्ही केमिकल जर चेंज झालं, केमिकल इन्व्हायरमेंट जर चेंज झालं, तर तो केमिकल इन्व्हायरमेंटनुसार त्याची बॉडी काय करेल, ऍडप्ट करेल. देन त्याचा बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट जर चेंज झालं तर त्याच्या अकॉर्डिंग तो काय करेल, त्याची बॉडी चेंज करेल. देन जर त्याचं थर्मल इन्व्हायरमेंट जे आहे, म्हणजे त्याला टेम्परेचर म्हणून आपण, टेम्परेचर वगैरे चेंज झालं त्याच्या अकॉर्डिंग तो काय करेल, त्याची बॉडी चेंज करेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय तो एवढी चेंजेस, म्हणजे कोणतेही चेंज असो, थर्मल चेंज असेल, केमिकल चेंज असेल किंवा बायोलॉजिकल चेंज असेल, तो एवढे चेंज आहे, या सगळ्या चेंजला काय करतो, तो रिस्पॉन्ड करतो. का बरं रिस्पॉन्ड करतो? कारण त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस आहे, तो रिस्पॉन्स करण्याची त्याच्यामध्ये ऍबिलिटी आहे. तर नॉन लिव्हिंग थिंग जे आहे, त्या नॉन लिव्हिंग थिंग मध्ये त्या इन्व्हायरमेंटला किंवा त्या थर्मल चेंज म्हणा, केमिकल चेंज म्हणा किंवा बायोलॉजिकल चेंज म्हणा, यांना रिस्पॉन्ड करण्याची ऍबिलिटी नसतं. म्हणून कॉन्शियसनेस जो आहे तो एक डिफाईन्ड कॅरेक्टर आहे. म्हणजे लिव्हिंग थिंगच फक्त काय करू शकतो, त्यांना रिस्पॉन्ड करू शकतो. नॉन लिव्हिंग थिंग त्याला रिस्पॉन्ड करणार नाही. फॉर एक्झाम्पल प्लांटमध्ये सुद्धा काय असतं, कॉन्शियसनेस असतं. कसं काय, तर आपल्याला माहिती आहे की सनफ्लॉवरचं एक्झाम्पल घेऊ आपण. प्लांटमध्ये कशाचं एक्झाम्पल, सनफ्लॉवरचं. ठीक आहे, सनफ्लॉवरचं एक्झाम्पल यासाठी घेतलं कारण आपण फॉर एक्झाम्पल आता टेम्परेचर जर जास्त झालं म्हणण्यापेक्षा जो आपला सन आहे, तो सन ज्या साईडला मूव्ह करेल त्याच साईडला तो सनफ्लॉवर मूव्ह करतो. म्हणजे तो अकॉर्डिंग टू सन जसा सूर्य मूव्ह करेल, म्हणजे ज्या साईडला सूर्य मूव्ह करेल, जसा तो वर मूव्ह करेल तर सनफ्लॉवर सुद्धा अगेन वर मूव्ह करणार. देन सन जर खाली मूव्ह करत असेल तर सनफ्लॉवर सुद्धा खाली मूव्ह करेल. म्हणजे त्याच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते आहे फोटोपिरियडिझम. म्हणजे तो जिकडे त्या सनलाईटचा लाईट जाईल त्याच लाईटच्या दिशेने तो काय करेल, सनफ्लॉवर मूव्ह करेल. म्हणजे त्याच्यामध्ये त्या थर्मल चेंज आहे किंवा तो टेम्परेचरचा जो चेंज आहे त्याला काय करणे, रिस्पॉन्ड करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती कशामध्ये आहे, सनफ्लॉवरमध्ये ती कॅपॅसिटी आहे. म्हणून सनफ्लॉवर जो आहे तो फोटोपिरियडिझमला किंवा लाईटला, कशाच्या, सनच्या लाईटला काय करतो, रिस्पॉन्ड करतो. म्हणजे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड द चेंजेस इन्व्हायरमेंट. म्हणजे इन्व्हायरमेंट जर चेंज होत असेल तर एवढी चेंज इन्व्हायरमेंटला एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, रिस्पॉन्ड करतो. आणि त्याच्याकडे ती ऍबिलिटी आहे कॉन्शियसनेसची, त्याच्याकडे कॉन्शियसनेसची ऍबिलिटी आहे, म्हणूनच तो काय करतो, रिस्पॉन्ड करतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन बिंग सुद्धा काय करतो, इन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर एखादी जळती काडी आणली, म्हणजे विस्तू आणला, तुमच्याकडे विस्तू आणला आणि तुम्हाला जर मला याच्यावर बोट ठेव, तर तुम्ही त्याच्यावर बोट ठेवणार नाही. कारण तुमचं जे बोट आहे तुम्ही त्याच्यावर ठेवाल तर ठीक, पण तुमचं बोट जे आहे ते आपोआप निघून जाईल. का बरं? कारण तुमचं जे बोट आहे त्याच्यामध्ये काही ना काही स्टिम्युलेशन येणार आणि ते स्टिम्युलेशन कोण देईल, नर्वस सिस्टीम. तुमची जी नर्वस सिस्टीम आहे ते तुमच्या बॉडी पार्टला काय करतं, स्टिम्युलेट करतं. आणि तुमची नर्वस सिस्टीम तुमच्या बोटाला सांगेल की हा जो विस्तू आहे हा तुझ्यासाठी धोकादायक आहे, म्हणून तू या विस्तूवर हात नको ठेवू. म्हणजे तुम्ही जर हात ठेवला तर तुझा हात जळून जाईल. तर अशी आपली बॉडी सुद्धा याला काय करतं, रिस्पॉन्ड करतं. म्हणजे कोणताही धोकादायक पदार्थ जर आपल्याकडे येत असेल किंवा धोकादायक इन्व्हायरमेंट जर आपल्या आजूबाजूला असेल तर आपली बॉडी काय करते, त्याला रिस्पॉन्ड करतं. आणि ही जी कॅपॅसिटी आहे ही कोणामध्ये असते, फक्त लिव्हिंग थिंगमध्ये. नॉन लिव्हिंग थिंगमध्ये ही कॅपॅसिटी राहणार नाही. तर हे जे सगळे आहे हे काय आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे, 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर त्यापैकी ग्रोथ जो आहे तो नॉन डिफाईन आहे. म्हणजे ग्रोथ जी आहे ती आपल्याला लिव्हिंग थिंग मध्ये पण पाहायला मिळतं आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये पण पाहायला मिळतं. म्हणून असं म्हटलं जातं की ग्रोथ काय आहे, नॉन डिफाईन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन रिप्रोडक्शन अगेन काय आहे, नॉन डिफाईन आहे. का बरं? कारण जर आपण स्टेराईल वर्कर बी पाहिल्या त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार नाही, किंवा जो स्टेराईल म्यूल आहे ज्याला आपण किन्नर म्हणतो त्या किन्नर मध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होणार नाही. म्हणून रिप्रोडक्शनला सुद्धा आपण लिव्हिंग थिंगचं कॅरेक्टरिस्टिक्स नॉन डिफाईन म्हणणार नाही. ठीक आहे. देन मेटाबॉलिझम जो आहे तो डिफाईन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहे ते सुद्धा डिफाईन आहे. आणि कॉन्शियसनेस ते सुद्धा काय, डिफाईन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर आपण याच्यामध्ये बघितलं की हे जे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे 5 कॅरेक्टरिस्टिक्स फक्त कशामध्ये असतं, लिव्हिंग थिंग मध्ये असतं. आणि याच्यावरून आपण ओळखू शकतो की तो थिंग लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपली जी अर्थ आहे त्या अर्थवर नंबर ऑफ अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर आहे.
आणि मोस्ट ऑफ खूप सारी इथं प्रचंड अशी काय डायव्हर्सिटी आहे. म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझम एवढी ऑर्गॅनिझम मध्ये काय व्हेरायटी आहे किंवा एवढे ऑर्गॅनिझम बिलॉंग्स टू डिफरंट ग्रुप, डिफरंट फायलम्स. सगळे ऑर्गॅनिझम जे आहे ते डिफरंट ग्रुपला काय करतं, बिलॉंग्स करतं. आणि याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला व्हेरायटी किंवा डायव्हर्सिटी दिसतं, वेगळेपणा दिसतं. तर आता हे जे डायव्हर्सिटी आहे ही आधीपासूनच आहे, म्हणजे प्राचीन काळापासून आहे, जेव्हा आपण नव्हतो त्याच्या आधीपासून आहे. तर आपल्याला जर स्टडी करायची असेल की एवढी ऑर्गॅनिझम मध्ये डायव्हर्सिटी का बरं आहे बा, किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे, यांच्या दोघांमध्ये काही इंटर रिलेशनशिप आहे का, किंवा ऍज वेल ऍज आपण जर दोन लिव्हिंग थिंग घेतलं, दोन डिफरंट लिव्हिंग थिंग जर घेतले, तर या दोन डिफरंट लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा काही इंटर रिलेशनशिप आहे का, हे जर आपल्याला सगळं स्टडी करायची असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले स्टडी करावं लागेल टॅक्झॉनॉमी. ठीक आहे, टॅक्झॉनॉमी जेव्हा आपण स्टडी करू त्या टॅक्झॉनॉमी मध्ये माहित पडेल आपल्याला की यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. आणि ही टॅक्झॉनॉमी स्टडी करण्यासाठी आपल्याला स्टडी करणं महत्वाचं आहे. काय, हर्बेरियम, बॉटनिकल गार्डन, झुलॉजिकल पार्क किंवा हे जे नंबर ऑफ गार्डन वगैरे आहे हे आपल्याला या युनिटमध्ये स्टडी करायचं आहे. आणि आफ्टर स्टडी दिस युनिट वी अंडरस्टँड व्हेरी वेल द लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला लिव्हिंग वर्ल्ड बद्दल पूर्ण आयडिया येऊन जाईल हा पूर्ण युनिट स्टडी झाल्यानंतर. सो इथे आपण आपला इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे लिव्हिंग वर्ल्डचा हा थांबू. सो थँक्यू.